नमस्कार, मी रेणुका. मुद्दा महाराष्ट्राच्या न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये सगळ्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आमच्या आरोग्याशी संदर्भात एक महत्त्वाची बातमी. आणि ती बातमी अशी आहे की कोरोना संसर्ग आता कमी जरी होत असला तरी त्याचा धोका मात्र कमी झालेला नाही, कारण तिसऱ्या लाटेचं संकट उभं ठाकलेलं आहे. या तिसऱ्या लाटेबद्दल विविध तज्ज्ञ वेगवेगळे अंदाज वर्तवतात. तिसरी लाट कधी येऊ शकते, लहान मुलांना याचा धोका जास्त आहे का, अशा विविध शंकांनी नागरिकांच्या मनात घर केलंय. ही तिसरी लाट डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, पालघर, नवी मुंबई इथे डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे आणि इथले सॅम्पल्सही आता अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट किती धोकादायक आहे, तसं असेल तर हा कोणता व्हेरियंट आहे आणि तो किती धोकादायक ठरू शकतो, अशी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात जिथे जिथे हे व्हेरियंट सापडले त्याची तपासणी करण्यासाठी ते पुढे आता पाठवण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या धुळ्यातल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे देखील आता आपल्यासोबत आहेत. या दोघांशी देखील संपर्क साधणार आहोत. सुरुवातीला जातोय चंद्रकांत बनकर, जे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, कोकणामध्ये त्याचबरोबर खास करून खेड या सगळ्या भागामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत का, आणि तसं असेल तर त्याच्याविषयी अधिक काय तपशील मिळू शकलाय? नक्कीच, कारण महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मात्र कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा वाढतच आहे. आताच्या घडीला 5438 जे रुग्ण आहेत हे ऍक्टिव्ह रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आहेत आणि 24 तासात 7 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि आता रत्नागिरीमध्ये जे नमुने तपासणीसाठी जातात त्यामध्ये एक डेल्टा व्हेरियंट जे आहे हे नवीन म्युटंट झालेला जो कोरोना व्हायरस आहे त्याचा तपास झालेला आहे. त्या संदर्भात जे काही संशयित रुग्ण आहेत त्यांचे नमुने अधिक तपासासाठी पाठवलेले आहेत. मात्र ते रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठल्या विभागातले आहेत हे आतापर्यंत समजू शकलं नाही. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधतच आहोत. त्या विषयासंदर्भात आता अधिक काळजी जी आहे ही रत्नागिरी जिल्हा प्रशासन घेत आहे. जे रुग्ण संशयित आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. मात्र ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, कारण तिसरी वेव्ह जी आहे ही कोरोनाची ही आता या प्रकारामुळे येत असल्याचं समजतंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे गव्हर्नमेंट संलग्न शासनाची संलग्न एक खासगी रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयामध्ये या संदर्भातचे जे हे व्हेरियंट आहे हे संशयित आहेत ते सापडलेले आहेत असं सांगण्यात येत आहे. मात्र अधिक तपासासाठी ते पुढील ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत. खरं तर चंद्रकांत, किती दिवसांपासून या व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत किंवा संशयित रुग्ण या व्हेरियंटचे आढळत आहेत असं म्हणता येईल? कारण हल्ली ह्या 1-2 दिवसामध्येच हे जे व्हेरियंटचे रुग्ण आहेत हे ट्रेस झालेले आहेत. ते रत्नागिरीमध्ये पाठवलेले आहेत, कारण जे आरटीपीसीआर जे स्वॅब जे घेतले जातात ते रत्नागिरीमध्ये लॅबमध्ये पाठवले जातात. ते खासगी असतील तरी सुद्धा किंवा शासनाच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतले तरी सुद्धा तर त्या ठिकाणी हे व्हेरियंट जे आहेत हे संशयित सापडलेले आहेत आणि ते अधिक तपासासाठी त्यांचे जे स्वॅब आहेत हे पुढच्या तपासणीनंतर आपल्याला कळू शकणार आहे. निश्चितच चंद्रकांत आपल्याला माहिती देत आहेत त्याप्रमाणे 1 ते 2 दिवसापासून हे डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत अशी माहिती सध्या कळते आणि त्यांच्या स्वॅबचा आता पुढे तपास केला जातोय. अधिक माहिती घेणार आहोत आपण. डॉक्टर पल्लवी आता आपल्यासोबत आहेत. डॉक्टर पल्लवी, डेल्टा प्लस व्हेरियंट बद्दल भीती व्यक्त होतीये की आता तिसऱ्या लाटेमध्ये हा धोकादायक ठरू शकतो, याबद्दल आपण कसं विश्लेषण करू इच्छिता? डेल्टा व्हेरियंट हा भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आलाय. म्हणजे लक्षात घ्या की तो कोरोना व्हायरस जो आहे तो ऑक्टोबर मध्येच थोडा बदलू लागला होता, पण आपल्याला त्याचा पूर्ण आघात किंवा सुनामी सारखा आदळला तो मार्च, एप्रिल आणि मे महिना उजाडला त्यासाठी. तर डेल्टा प्लस व्हेरियंट जे आहे त्याचा अजून अधिकृत आपल्याला लॅब्स कडून रिपोर्ट आले नाहीयेत, पण डेल्टा प्लस या शब्दाचा अर्थ हा होतो की तो डेल्टा थोडा फरक करून आलेला आहे. तर जसं लसीकरण आहे, जी लस काही फार बदलली नाहीये, सप्टेंबरमध्ये आली ती ऍक्च्युली आणि जानेवारी पासून सुरू झाली, पण ज्यांनी लसीकरण घेतलंय त्यांना ह्या व्हेरियंट पासून पण कुठेतरी प्रोटेक्शन मिळतंय, कुठेतरी त्यांना सुरक्षितता मिळते दिसतंय. तर मी असं म्हणेन की डेल्टा प्लस व्हेरियंट हे डेल्टाचाच थोडासा बदल असल्यामुळे
आणि आपल्याकडे ही जी दुसरी लाट आली आहे ती प्रामुख्याने डेल्टाचीच आल्या असल्यामुळे कदाचित आपल्या देशात डेल्टा प्लसचा फार त्रास होणार नाही, पण त्रास हा आकड्यात मोजायचा नसतो, तो माणसात मोजायचा असतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला झाला तरी त्याच्या कुटुंबाला आणि त्याला धोका आहे आणि पुढे म्युकरमायकोसिस हे तर जास्त भयावह आहे. असं आता एखादं आमच्याकडे येणारे पेशंट म्हणतात की आम्ही लस घेतली असती तर बरं झालं असतं, आता एका डोळ्याविना किंवा विद्रूप चेहरा घेऊन मला जगायचंय. त्यामुळे प्रत्येकाला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करायचंच आहे, लसीकरण करायचंय. मात्र डेल्टा प्लस व्हेरियंट ही डेल्टाचाच फरक असल्यामुळे ब्रिटनमध्ये जे होतंय त्यांच्याकडे आता डेल्टा आलाय, आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये आलाय. मग डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे खूप काही भयावह होईल किंवा काहीतरी एकदम वेगळंच काहीतरी होईल असं मला तरी वाटत नाही. आणि आमच्या टीमनी जो अभ्यास केलाय त्याच्यावरूनही असंच वाटतंय. आणि अजून आपल्याला डेल्टा प्लस डेल्टाचे रिपोर्ट्स अधिकृतपणे आपल्याकडे आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याला आता निदर्शन आहेत, म्हणजे निर्देश दिलेले आहेत अख्ख्या देशभर की पॉझिटिव्ह सॅम्पल्स पैकी 5% सॅम्पल्स आपल्याला लॅबला पाठवायचे. तर एक शक्यता फक्त आहे की डेल्टा प्लस व्हेरियंट असू शकतो. ते रिपोर्ट्स अजून यायचे. निश्चितच याविषयी अधिक तुमच्या अभ्यासाबद्दल आपण बोलणार आहोत, पण विजय राऊत आमचे प्रतिनिधी देखील आता पालघरहून आपल्या सोबत आहेत. विजय, पण डॉक्टर पल्लवी आता आपल्या सोबत आहेत, त्या देखील याविषयी आपल्याला अधिक विश्लेषण सांगतायत. चंद्रकांतकडून देखील आपण माहिती घेतली. पालघरमधले या संदर्भातले काही अधिक तपशील कळू शकलेत? रेणुका, नक्कीच पालघरमध्ये जी दुसरी लाट आली होती कोरोनाची ती हळूहळू आपल्याला कमी होताना पाहायला मिळते. परंतु आत्ताच एक चिंतेची बाब समोर आली ती म्हणजे 11 दिवसांमध्ये जवळपास 282 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे कोरोनाचा. डेल्टा प्लस व्हॅरियंट जो आहे आजार आलेला आहे त्याचे काही नमुने जे आहेत, काही चाचण्या ज्या आहेत त्या देखील चाचण्या करण्यासाठी पुढे पाठवलेल्या आहेत. साधारणपणे 2 ते 3 रुग्ण आहेत असं आढळल्याची माहिती जी आहे ती समोर येते. परंतु त्याचे नमुने जे आहेत ते लॅबकडे पाठवण्यात आलेले आहेत. डेल्टा प्लस व्हॅरियंट हा नेमका काय आहे, कारण नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. कुठे तर तिसरी लाट जी आहे ते येते का असं देखील एक मोठा संभ्रम जो आहे तो नागरिकांमध्ये पसरलेला पाहायला मिळते. परंतु घाबरून जायचं कारण नाहीये असं देखील जिल्हा प्रशासनाकडे सांगण्यात येते. तुम्ही स्वतःची काळजी तुम्ही स्वतः घ्या, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा या ठिकाणी असं वारंवार प्रशासन सांगत असताना देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला गर्दी होताना पाहायला मिळते. कारण उद्यापासूनच म्हणजे सोमवारपासूनच सकाळी 7 ते 4 पर्यंत निर्बंध जे आहेत ते लागू करतील. 4 नंतर सगळे दुकानं असतील ते बंद करण्यात येणार, अत्यावश्यक सेवा सोडतात. परंतु डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे नागरिकांमध्ये जर बघितलं पालघर जिल्हा, कारण ग्रामीण भाग पण आहे, आदिवासी भाग पण आहे, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. परंतु जिल्हा प्रशासन जे या ठिकाणी सतर्क झालेलं पाहायला मिळते. काही नमुने जे आहेत ते टेस्टिंगसाठी पाठवलेले आहेत आणि त्यानंतरच खरं कळेल की नेमकं काय हा सगळं टोटल जे आहे तिसरी लाट येऊ घातलेली आहे. हे सगळे जे म्हणणं जे आहे जिल्हा प्रशासनाचं त्यानंतरच आपलं सगळं उकल जे आहे ती होण्याची शक्यता आहे. रेणुका, निश्चितच विजय आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत बनकर देखील आपल्याला अधिक माहिती देत आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर पल्लवी आता आपल्यासोबत आहे. डॉक्टर पल्लवी, तुम्ही सांगत होतात की तुमच्या टीमनी जो अभ्यास केला होता त्यातून तुम्हाला याबद्दलचं काय अधिक माहिती कळू शकली आणि जेणेकरून ती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण अवेअर करण्यासाठी सांगू शकतो? एक गोष्ट म्हणजे बऱ्याच निष्कर्ष येतात आणि आपण खूप मोठा आकडा पेशंटचा होईपर्यंत वाट बघू शकत नाही. त्यामुळे कारण का कोविड रोज बदलतंय, त्याचे प्रकार बदलत आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या लक्षात आल्यात म्युकरच्या बाबतीत, कोविडच्या बाबतीत. पण एक वादातीत आहे सत्य की ज्यांना वॅक्सिनचे 2 डोस मिळाले त्यांना कोविड हा आजार कमी सिरियस प्रकारचा होतो. त्यांना जरी कोविड पॉझिटिव्ह झाले तरी त्यांना ऍडमिट करावं लागत नाही. आणि म्युकॉरचा तर एकही रुग्ण आम्हाला असा आढळला नाहीये ज्यांनी वॅक्सिनचे 2 डोस घेतलेत. त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर नेहमीच कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर मास्क बद्दल सांगत असता, मास्क घालण्याबद्दल सांगत असता. तर मला वाटतं तर त्याला वॅक्सिनची जोड दिली पाहिजे. आणि आता शासनाने 18 वर्षाच्या वराच्या लोकांना देखील वॅक्सिन उपलब्ध करून दिलेली आहे. तर लवकरात लवकर आपला वॅक्सिनचा कोर्स पूर्ण करा. कारण का काय झालंय, काही लोक एक्सपर्ट्स म्हणतात 2 आठवड्यात तिसरी लाट येणार आहे, काही म्हणतात 4 आठवड्यात, काही म्हणतात 6 महिन्यात. माझं तर म्हणणं येणार आहे की नाही हेही आपल्याला माहित नाही. पण मला कोविड होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे हे शेवटी इंडिव्हिज्युअल लेवललाच आपल्याला करायचंय. मला कोविड झाला नाही पाहिजे आणि माझ्यामुळे दुसऱ्यांना झाला नाही पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी जर करायच्या असतील तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविडची त्रिसूत्री पाळायची आणि वॅक्सिनेशन करायचं. तर आमच्या स्टडीमध्ये हेच लक्षात आलंय की वॅक्सिनेशन हे सर्वात महत्वाचं ठरतंय आणि गेम चेंजर ठरतंय कोविडच्या बाबतीत. एवढं मात्र लसीकरणाचं हे महत्व आणखीन तुमच्याकडून ऐकण्यासाठी महत्वाचा हा सगळा मुद्दा आहे. पण एका ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आमचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर डॉक्टर पल्लवी देखील आपल्या सोबत असणार. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण या चर्चेत सहभागी होतोय, कारण महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर संघमित्रा फुले गावडे आता आपल्या सोबत आहेत, ज्या रत्नागिरीच्या सिव्हिल सर्जन आहेत. डॉक्टर संघमित्रा, तुम्ही कशा पद्धतीनं प्रेक्षकांना आवाहन करू इच्छिताय? काय लक्षणं दिसली तर याबद्दल, म्हणजे डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल जागरूक करण्याची गरज आहे? तुमच्याकडे असे किती पेशंट्स आतापर्यंत आलेत? नाही, तसं आपल्याला अजून ऑफिशियली त्याच्याबद्दल रिपोर्ट आलं नाही. खरं एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही कंटेनमेंट झोन केलेला आहे आणि जिथे जिथे जास्त इन्फेक्टिव्हिटी आहे तिथं आम्ही कंटेनमेंट झोन करून शक्यतो जास्त सॅम्पल्स तिथून घेतो आम्ही, आणि स्वॅब टेस्टिंग आम्ही वाढवलेलं आहे आणि लोकांना कोविड प्रोटोकॉल्स फॉलो करायला सांगितलेले आहे. डॉक्टर, या लक्षणांमध्ये काही फरक आहे? म्हणजे जसं आपण बघत होतो की कोरोनाची लक्षणं असतील त्याच्याविषयी आपण जागरूकता निर्माण करण्याचा तर प्रयत्न करतोच आहोत, पण यामध्ये काही वेगळी लक्षणं आहेत का ज्याच्याबद्दल आपण अधिक माहिती देऊ इच्छिता, किंवा काय काळजी तसं असेल तर घ्यायला हवी, याविषयी काही तुम्ही सांगू इच्छिता का? तज्ज्ञ मंडळीचं ह्याबद्दल असे सूचना आहेत की हे जे तिसरी लाट येणार आहे त्याच्यामुळे डेल्टा प्लस व्हायरसमुळे येण्याची शक्यता आहे. मग आपल्याला खूप जागरूक राहायला पाहिजे आणि दक्ष राहायला पाहिजे. जसं कोविड प्रोटोकॉल्स आम्ही फॉलो करतो, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग खूप महत्वाचं आहे. त्यानंतर कुठेही उघड्यावर थुंकू नये, शिंकू नये, सॅनिटाईज करणे हँड, हे काळजी घ्यायला पाहिजे आपण. आणि कुठून आपण बाहेरच्या देशातून आलं तर स्वतः स्वॅब टेस्टिंग करून प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. डॉक्टर संघमित्रा फुले गावडे आता आपल्या सोबत होते, आणि यानंतर आपण डॉक्टर पल्लवी यांच्याकडे जातो. डॉक्टर पल्लवी, जसं तुम्ही सांगत होतात की याविषयी जशी आधी माहिती दिलीत, आत्ता आपल्याला माहिती आहे की काहीशे निर्बंध शिथिल करण्यात आलेत आणि काही नागरिक किंवा पर्यटन स्थळी जास्त प्रमाणात गर्दी करणं असेल किंवा मोठ्या संख्येनं बाहेर पडायला देखील सुरुवात होऊ शकते. या सगळ्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करू इच्छिता की अजूनही धोका कायम आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं ही किती महत्त्वाची आणि गरजेची आहे? नसेल, त्यामुळे जरी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आणि पर्यटन स्थळ काही ठिकाणी ओपन देखील करत आहेत, तरी देखील आपल्याला त्रिसूत्री पाळायची आहे. कारण का, तुम्ही जरी वॅक्सिन लसीकरण तुमचं पूर्ण झालं असेल तर धोका कमी नक्कीच आहे, पण शून्य नाहीये. कोविड होऊ शकतो. मास्क घातल्याने, अंतर राखल्याने, समजा जरी तुम्हाला कोरोनाची लागण झाली तरी आपण जो व्हायरल लोड म्हणतो ना, म्हणजे ज्याच्या शरीरात भरपूर व्हायरसेस जातात त्याला जास्त सिव्हिअर आजार होतो, ज्याच्या शरीरात कमी व्हायरसेस जातात त्याला कमी आजार होतो. हा प्रत्येक व्हायरस आजाराबद्दल आपल्याला माहिती आहे. सायटोकाईन स्टॉर्म हा आता इथे विषय नको घेऊया. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळायचंय. आणि मी म्हणेन नुसतं पर्यटन स्थळ नाही, कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाताना जरी ते ओपन झालं तरी आपल्याला त्याच्यापासून धोका आहे लक्षात ठेवावं. हा विचार करावा की मी जिथे जाणार आहे तिथे माझ्यापासून प्रत्येक इतर व्यक्ती 1 ते 2 मीटर दूर राहू शकेल का? कारण का मी जर एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जाणार आहे की मी टाळूच शकत नाही की माझ्यापासून 1 मीटर अंतरावर इतर लोक राहतील, कारण का त्यांच्यावर माझा काही कंट्रोल नसतो. तर अशा वेळी एक तर अशा ठिकाणी जाऊ नये. अशा ठिकाणी गेलं तर मास्क अजिबात नाका आणि तोंडावरचा उतरू द्यायचा नाही. अगदी पाणी प्यायचं असेल, खायचं असेल तरी तिकडे नका करू, या घरी आणि मग हात स्वच्छ धुवून हे करा. आणि एक हात चेहऱ्याला लावायची सवय आपल्याला सोडून द्यायची, कारण का हळूहळू लॉकडाऊन उघडणारच आहे. पण आता आपल्याला प्रत्येकाला आपली जबाबदारी समजून हे करायचंय. त्यामुळे पर्यटन स्थळ असू दे, गर्दीची ठिकाणे असू दे, भाजी आणायला तुम्हाला बाजारात जायची वेळ असू दे, तुम्ही जाताना कमी गर्दीच्या वेळी जा. जिथे तुम्हाला वाटतं की तुम्हाला गर्दी टाळता येत नाही तिथे स्वतः भोवती एक कवच बनवून घ्या. मास्क अजिबात चेहऱ्याचा उतरू देऊ नका. आणि जमलं ते सॅनिटायझर घेऊन जा, नाही जमलं तर जिथे संधी मिळेल तिथे साबण पाण्याने हात धुवा आणि मगच पुढचं सगळं करा. कारण का शेवटी आपण जर प्रत्येकाने स्वतःला प्रोटेक्ट केलं तर कोविड निघूनच जाणार आहे. अगदी, आणि त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेण्याची नितांत गरज आहे, हेच तुमच्या बोलण्यातून देखील आता स्पष्ट होताना दिसतंय. आमचे प्रतिनिधी देखील सांगतायत त्याप्रमाणे इथे जरी निर्बंध कायम आहेत तरी काही नागरिक विचार करू शकतात आता आपण बाहेर जाऊया, फिरायला जाऊया, पण तसं नाहीये. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. लसीकरण जरी झालेलं असलं तरी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हेच यामध्ये सांगणं आहे. कारण काही ठिकाणी जे संशयित रुग्ण सापडलेले आहेत त्यांचे स्वॅब आता पुढच्या टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत. आमचे दोन्ही प्रतिनिधी आपण
आपण बघतोय की त्याच्यानी आता आपल्याला माहिती दिली. विजय चंद्रकांत यांचे देखील आभार आणि डॉक्टर पल्लवी देखील आता आपल्या सोबत होत्या, त्यांचे देखील आभार. आपण बघतोय डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव जाणवू शकतो, पण या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणं आणि जी त्रिसूत्री सांगितलेली आहे त्याची कायम आठवण ठेवणं ही नितांत गरजेची बाब सध्या आहे. इतरही बातम्यांचे येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.